वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। आजचा दिवस खूप साधा होता, पण अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं ना। म्हणून आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं। सकाळपासून घरातली नेहमीची कामं सुरू होती। घर आवरणं, हर्षची काळजी घेणं आणि बाकीची कामं करताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही। सगळी कामं आवरली की मी माझ्या ज्वेलरीच्या कामाला वेळ देते। मला नवीन डिझाईन्स बनवायला खूप आवडतं। विशेष म्हणजे ज्वेलरी बनवताना उरलेले मटेरियलही वाया जाऊ देत नाही। वायर कापल्यानंतर काही तुकडे उरले होते, अनेकजण ते फेकूनही देत असतील, पण मला वाटतं प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर करता येतो। म्हणून त्या उरलेल्या वायरपासून मी एक सुंदर क्यूट अशी गुलाबी रंगाची बुगडी बनवली। वटपौर्णिमा जवळ आली आहे, त्यामुळे ती घालण्याचा विचार आहे। मला तर खूप आवडली। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हालाही माझ्या हाताने बनवलेली ज्वेलरी हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता। तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। आणि अजून इनविजिबल नेकलेस किंवा मंगळसूत्र वगैरे जर वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये कस्टमाइज करून पाहिजे असेल तर तेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। त्यासाठी व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा। आणि ज्वेलरी बनवताना हर्षने बघा काय गोंधळ घातलेला आहे। त्याने पेनचा जो पॉईंट असतो ना लिहिण्याचा, तर तो त्याने तोडला आणि नशीब तो पेनाचा टोक असतो ना तो भेटला नाही। मला अशी भीती वाटत होती की त्याने ते खाल्लं की काय म्हणून, पण ते मी शोधलं आणि फेकून दिला तो पेन। त्यानंतर मी, मम्मी आणि हर्ष भाजी आणायला खिंडीत गेलो। तिथे मिळणाऱ्या गावठी भाज्यांची चवच काही वेगळी असते। ताज्या भाज्या पाहिल्या की मन अगदी आनंदून जातं। माठ आणि पालक घेतला। गावाकडच्या भाज्यांमध्ये एक वेगळीच चव आणि पौष्टिकता असते असं मला वाटतं। आता हर्षची गोष्ट सांगते काय झालं ते। घरी असताना हा सतत धावत असतो, एक मिनिटही शांत बसत नाही। पण मार्केटमध्ये गेल्यावर चालायला कंटाळा करतो आणि सतत उचलून घे म्हणतो। आई झाल्यावर हे सगळं अनुभवायला मिळतं। कधी हसू येतं, कधी दमायला होतं, पण नंतर हेच क्षण आठवणीत राहतात। हर्षसाठी त्याची आवडती बिस्किटं घेतली आणि मग आम्ही घरी निघालो। इथे तुम्ही पाहू शकता हर्षचा आवडतं बिस्किट आहे। सध्या तरी त्याला हायड अँड सीक आवडतं, कारण त्यात चॉकलेट्स असतात। त्यामुळे त्याला तो बिस्किट फार आवडतो आणि ते त्याला पिशवीमध्ये ठेवायचं नव्हतं म्हणून तो हातात घेत होता। आणि नंतर मग आम्ही दमलो। आता काय तर आता आई आम्हाला उचलून घ्या म्हणून साहेबांची डिमांड होती, म्हणून त्याला उचलून घरी घेऊन आले। घरी आल्यावर आधी भाजी व्यवस्थित काढून ठेवली, त्यानंतर हर्षला त्याचा खाऊ दिला। इथे मी 2 जुड्या पालक घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता खूप फ्रेश मिळाली, खूप छान आणि कवळी होती। आणि 2 जुडी माठाची घेतलेली आहे। आणि मला पालेभाज्या प्रचंड आवडतात। त्यानंतर जे काही मी भांडी घासली होती दुपारची, तर ती मांडणीमध्ये लावून घेतली आणि सोबतच चहा ठेवला होता। आणि मग माझा आवडता चहा टाईम। मी स्वतःसाठी गरमागरम दुधाचा चहा बनवला। खरं सांगायचं तर मी रोज दुधाचा चहा पीत नाही, साधा कोरा चहा जास्त आवडतो। पण तुपात छान भाजलेला कुरकुरीत ब्रेड असेल ना, तर त्यासोबत दुधाचा चहा लागतोच। हे ऐकायला जरा वेगळं वाटेल, पण प्रत्येकाच्या काही ना काही अशा छोट्या आवडी असतातच, नाही का? तुमची अशी कोणती हटके फूड कॉम्बिनेशन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त असं ब्रेडवरती तूप लावून मस्त असे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले मस्त, आणि चहा वाफळता चहासोबत आणि मस्त असं एन्जॉय केलं मी टी टाईम माझं। चला तर इथे चहा तयार आहे। या सगळ्यांनी चहा घ्यायला। आणि इथे हर्ष आहे ना खूप छान मस्त असं एन्जॉय करत कार्टून बघत बिस्किट खात होता। तुम्ही बघू शकता कसं त्याचं ॲटिट्यूड असतो हल्ली। आणि छान मस्त असं एन्जॉय करत तो बिस्किट खात होता आणि मी सोबत चहा एन्जॉय करत होते। संध्याकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे देवपूजा केली। दिवसभर कितीही धावपळ झाली तरी देवासमोर बसलं की मनाला वेगळीच शांतता मिळते। देवपूजा केली आणि नेहमीप्रमाणे कृतज्ञता व्यक्त केली, सगळ्यांसाठी प्रार्थना केली।
रात्रीचे 9 वाजायला 10 मिनटं होते. रात्री जेवणासाठी मी कुळीथ पिठी बनवली होती. गरमागरम भात आणि पिठी. अगदी साधं पण मन भरून टाकणारं जेवण. हर्षच्या पप्पांना जेवायचं नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी सॅलड बनवलं. शिजवलेले चणे, कांदा, टोमॅटो, बीट, काकडी, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर. मस्त सॅलड तयार होतं. हेल्दी आणि चविष्ट दोन्ही. तर आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.